नमस्कार, सोनी टीवी न्यूज में सभी दर्शकों का स्वागत है। हर वर्ष की तरह इस वर्ष भी सागांव में रंग पंचमी के शुभ अवसर पर श्री चैतन्य कानिफनाथ महाराज देवस्थान के वार्षिक महोत्सव के अवसर पर गांव वासियों की उपस्थिति में शिवसेना नेता दशरथ गुरुजी पाटिल के नेतृत्व से सागांव में श्री चैतन्य कानिफदास महाराज देवस्थान के प्रांगण में सागांव गांव के ग्राम स्थल मंडलों द्वारा कुश्तियों के महासंग्राम का आयोजन किया गया। इस कुश्ती महासंग्राम प्रतियोगिता में भाग लेने के लिए भिवंडी, थाना, कल्याण, नासिक जैसे कई जगहों से कुश्ती खिलाड़ियों ने भारी संख्या में भाग लिया। इस अवसर पर भारी संख्या में मान्यवरों की भी उपस्थिति देखी गई। सागांव के ग्रामस्थली मंडल भी भारी संख्या में उपस्थित थे। आए हुए मान्यवरों का ग्रामस्थली मंडल द्वारा शाल, श्रीफल व सम्मान चिन्ह पुष्प गुच्छ देकर सम्मानित किया गया। आए हुए मान्यवरों के हाथों प्रतियोगिता में भाग लेने वाले खिलाड़ियों को भी रोक रकम, ट्रॉफी व गौरव पुरस्कार से सम्मानित किया गया। शिवसेना नेता दशरथ गुरुजी पाटिल ने जानकारी देते हुए कहा कि आज की युवा पीढ़ी भी जमीनी स्तर के जुड़े खेल से जुड़े रहे और अपने गांव देश का भी नाम रोशन करें। आमचे पत्रकार हसन मेहंदी या ठिकाणी कुस्तीचं चित्रण करत आहेत आणि यूट्यूबवर त्याची नक्कीच बातमी येईल। त्याच्यामध्ये आपला हा कार्यक्रम पुन्हा आपल्याला ताजातवानापणे पाहायला मिळेल। त्याचबरोबर सोनी टीव्हीचे सुद्धा पत्रकार इथे आलेले आहेत। गुरुजी सांगतात की अतिशय दुर्गम भाग, अतिशय मागासलेला भाग, पण एवढे पत्रकार आपल्या या कार्यक्रमाला प्रसिद्धी देण्यासाठी इथे आलेले आहेत। तर आपण असं काही समजू नका का हा दुर्गम भाग आहे। हा दुर्गम भागामधील सर ही कानिफनाथाची कृपा आहे, पंढरीच्या पांडुरंगांची कृपा आहे, पण या लोकांचं कुस्तीवर असलेलं प्रेम आहे आणि कुस्ती वाढावी, रुजावी, या तरुणांमध्ये, छोट्या मुलांमध्ये कुस्ती भिनावी यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न या पत्रकारांचा असतो। मित्र म्हणून ते नेहमीच या ठिकाणी येऊन आपल्याला सहकार्य करत असतात आणि निश्चितच या पत्रकारांच्या माध्यमातून ही कुस्ती वाढीसाठी या परिसरातच नव्हे तर भिवंडी तालुक्यात, ठाणे जिल्ह्यात, महाराष्ट्रातील इतर छोट्या मुलांमध्ये या कुस्तीचा संदेश देण्यासाठी म्हणून मेहंदी असतील, त्यांचे थँक्यू सोनी टीव्हीचे पत्रकार असतील। सर बोला। ती कुकरवर कुस्ती लागली ती कितीवर लागली आणि त्याच्या आधी एक कुस्ती लागली बघा 3000। त्याच्या आधी लागलेली आहे विशाल पाटील शिरोळे, विजय डुगरे नाशिक, रोशन हा रोशन चौधरी सरवली आणि भाऊ गोंधळे मोहिनी बरोबर। हो 3000 वर बोललो होतो ना, 2000 बोललो होतो। प्रकारचे अनेक पैलवान आहेत, कोणच्या अनेक पैलवानांची नावं घेता येतील। मला वाटतं गोव्याचा दीपक पाटील रेल्वेमध्ये जोडून करण्यात यावं अशी विनंती आहे पाहुण्यांना। आता ही कुठली अनेक आखाड्यामध्ये पराभूत होताना सुद्धा मी बघितलेलं आहे। पैलवानगिरी किंवा नवीन आखाड्यामध्ये उतरणाऱ्या मुलांनी पैलवानांची हिस्ट्री तपासा, वाचा, त्याच्यातून प्रेरणा घ्या आणि आपण त्याच्यातून काय प्रोत्साहन घेऊन काय करू शकतो मुलांनी मोबाईलच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करा आणि निश्चितच चला इतर आपल्याला बाहेर चला प्लीज। आतमध्ये कोणी थांबू नका, रॅलिंग मध्ये थांबू नका। विशाल कुस्तीकर विशाल कुस्ती बरोबर इथं निर्णय दिलेला आहे। या इकडे पुढे तोंड करून तो खालवा
नाही मी जरा सांगावला आलोय. एकेरी पण ठरलेला आहे भाऊ गोनलेना रोशन चौधरीचा. अरे सांगावला मी. हा आलो मी लांब आलो जरा. आलं वा आल्यावर भेटतो जरा. पूर्ण कब्जा निर्णय अखेरचा निर्णय. हो खंडू जिथपर्यंत बरोबर केस ठेव बरोबर. हो बरोबर. यांचे पैसे बक्षीस देऊन टाका ना. घेतोय ना काय घेतो. काय नाव आहे रे? सचिन हे सचिन चांगली खेळली दोन्ही मुलं. त्यांना 1,500 दिला तरी कुस्ती बाहेर आलेली. आखाड्यामध्ये विजय डुकले नाशिक यांची कुस्ती होणार आहे. जी केली पण त्यांना आणखीन ती कुस्ती पुढे. हा भिवंडी तालुक्यातील चौधरपाडा व्यायामशाळेचा खेळाडू आहे. शालेय गटातील नाशिकचा पैलवान आहे आणि ग्रिको रोमनच्या 86 किलो वजनाचा सुवर्ण पदक विजेता आहे आणि अनेक राष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळलेला. पैलवान कुस्ती रोखण्यासाठी बोटा नका पकडू. सुई पडेल इतकी त्याचा आवाज येईल इतकी स्तब्धता आहे आखाड्यामध्ये. प्रत्येक जण कुस्तीमध्ये तल्लीन झालेला आहे. याचं कारण या या ठिकाणी कानिफनाथाचं मंदिर आहे. कानिफनाथ मंदिराच्या म्हणजे देवस्थानाच्या नावाने ही यात्रा गेल्या शेकडो वर्षापासून, मी मगाशी सांगितलं माझ्या निवेदनामध्ये की या ठिकाणी जव्हारचे जे मुकणे राजे होते, दिवंगत जव्हारचे मुकणे राजे, ते सुद्धा या आखाड्याला उपस्थिती लावून गेलेले आहेत. आणि ही जी कुस्तीची परंपरा आहे ही खूप म्हणजे शेकडो इंग्रजांच्या काळापासून चालत आलेली ही परंपरा आहे. मी या तरुणांना याच्यासाठी धन्यवाद देतो की कुस्त्यांचे फड गावोगावी कमी झालेले आहेत. निश्चितच कुस्ती या खेळाकडे थोडंसं दुर्लक्ष होतंय या भागामध्ये खास करून. आपण जर महाराष्ट्र पठारावर जर गेलो तर मोठे मोठे आखाडे भरवले जातात. 2-2, 5-5, 10-10, 15-15 लाख एका पैलवानासाठी बक्षीस लावलं जातं. पण आमचं मंडळ हे मी नेहमी सांगतो की या ठिकाणी तशी काही परिस्थिती खूप पैशाची नाहीये. आमची मुलं गोडाऊनला कामाला जातात, 10-10, 15-15 हजार रुपये पगार घेतात. आपण जर बघितलं असेल मगाशी काय नाव होतं त्याचं, जानू गबाळे नावाचा जो माणूस आहे तो मजुरी करतो दुसऱ्याच्या शेतामध्ये आणि त्याने 5,000ची कुस्ती या ठिकाणी स्वतःकडून आयोजित केली होती. म्हणजे अशा प्रकारचं हे मंडळ आहे की आम्ही रडत नाही बसत आहे. ही कुस्ती लावण्याचं उद्दिष्ट असं आहे की या आखाड्यातून लोकांनी प्रेरणा घ्यावी. जसे क्रिकेटचे सामने गावोगावी भरवले जातात तशा प्रकारामध्ये छोट्या खाणे का असेना, छोट्या प्रमाणात का असेना, कुस्त्यांचे फड हे झाले पाहिजेत, जेणेकरून आमच्या भविष्यातल्या येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत या बलशाली व्हाव्यात, शक्तिशाली व्हाव्यात, निरोगी राहाव्यात आणि एक देश शक्तिशाली देश तयार झाला पाहिजे, शक्तिशाली समाज तयार झाला पाहिजे, हे या मागचं उद्दिष्ट आहे. आणि म्हणून या मंडळाचे जेवढे पण सदस्य असतील, या ठिकाणी उपस्थित असलेले असतील, घरामध्ये बसलेले काय असतील, आमच्या महिला भगिनी असतील, ज्यांनी या कुस्तीसाठी जे योगदान दिलेले, निश्चितच त्या सगळ्यांचा
मी या ठिकाणी एक प्रतिनिधी म्हणून बोलतो, पण या सगळ्यांचं योगदान खूप मोठं आहे आणि ह्या स्पर्धा पार पाडण्यासाठी या सगळ्यांचं तनाने मनाने धनाने काळेने वाचेने सगळ्या परीने ज्याचं ज्याचं योगदान लाभलेलं आहे त्या सगळ्यांचं या मातीमध्ये उभं राहून अतिशय नम्रपणे त्यांचा सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि या आखाड्याच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून ज्यांना हा संवाद जाईल त्या ठिकाणी छोटे खानिका असे ना गावामध्ये जसे क्रिकेटच्या स्पर्धा भरवल्या जातात तशा कुस्त्यांचे फळ आयोजित करण्यात यावेत हीच भावना या सगळ्यांची आहे आणि त्याच्यातून प्रेरणा घेऊन हे निश्चितपणे प्रत्यक्षात उतरवावं अशा प्रकारची साथ मी सर्वांना घालतो. धन्यवाद.